चालू आहे. मी डॉक्टर अशोक पाटील मनोहरी कापे महाविद्यालय पाचल जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करतो. सरांची आणि माझी पहिली भेट 1992 मध्ये झाली सरांच्या विवाहाच्या निमित्ताने. त्यानंतर 1994 मध्ये मी सरांचा चालू झालो आणि तेव्हापासून सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं. आम्ही एकूण 11 साडू आहे आणि या 11 साडूंचं जे नेतृत्व आहे ते कदम सर यांच्याकडे आहे. त्यांनी सर्वांना अतिशय चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. आमच्या सर्व मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. प्राध्यापक म्हणून काम करत असताना सरांनी अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थी प्राध्यापक कसा असतो त्याचा आदर्श आपल्या जीवनामध्ये कायम ठेवण्याचं काम केलेलं होतं. त्याचबरोबर प्राचार्य म्हणून काम करताना देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं होतं. नॅकसारखं जे आव्हान आहे ते आव्हानाला सामोरं जात असताना सर्व सहकार्यांना घेऊन कसं पुढे जायचं, नेतृत्व त्याचं कसं करायचं याबद्दल सरांनी चांगलं नेतृत्व केलं आणि त्याचं मार्गदर्शन देखील सर आम्हाला देत असतात. जे एक भाऊ म्हणून जे लहान भावाला मार्गदर्शन करावयाचं असतं ते सतत मार्गदर्शन सरांकडून आम्हा सर्व कुटुंबियांना होत असतं, सर्व कुटुंबियांच्या मुलांना होत असतं. आणि त्यामुळं वैद्यक क्षेत्र असेल, इंजिनिअरिंग असेल, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमच्या सर्व कुटुंबातील जे काही मुलं आहेत ते काम करत आहेत. आताच एका सरांनी सांगितले की सांस्कृतिक विभागाचे प्रमुख पद ते सरांनी भूषवलेलं होतं. गेली अनेक वर्ष ते पद ते सांभाळत होते. विद्यापीठ पातळीवर देखील ते या सांस्कृतिक विभागाचं जे काही काम आहे विद्यापीठाचं ते बघायचे वेगवेगळ्या कमिट्यावरती. आणि मी जरी मुंबई विद्यापीठामध्ये सेवेत असलो तरी शिवाजी विद्यापीठामधील अनेक मित्र माझे प्राध्यापक मित्र आहेत, प्राचार्य मित्र आहेत आणि त्यांच्याकडून सरांबद्दल की नेहमी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. ते सांगायचे कदम सर या ठिकाणी भेटले होते, आम्ही या कमिटीवरती होतो, अशा पद्धतीने गप्पा झाल्या. म्हणजे माझे जेवढे मित्र आहेत त्या शिवाजी विद्यापीठामध्ये त्या सर्व मित्रांबरोबर देखील कदम सरांचे अतिशय निकटचे आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले होते. माझा मित्र म्हणून आणि त्याचबरोबर विद्यापीठाच्या कामाच्या निमित्ताने त्यांची मैत्री झालेली होती. आणि त्यातून म्हणजे कदम सर कसे आहेत हे संपूर्ण आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदाने त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु बाहेर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राचार्य सतत मला सांगायचे, मला वाटतं ते सातारा जिल्ह्यातील एक महाविद्यालय आहे, प्राचार्य कोंडेश्वर म्हणून माझे खास मित्र आहेत. तर त्यांच्याकडून तर सतत फोनवरती जेव्हा फोन येतो त्यावेळी कदम सर भेटले होते, अशा चर्चा झाल्या याबद्दल त्यांची नेहमी माझी चर्चा होत असते. तर कदम सरांनी स्वतःचा डेव्हलपमेंट रिसर्च यामध्ये लक्ष घातलं. त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षक म्हणून आपलं जे काही ठसा आहे तो ठसा आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये उमटवला. अनेकदा असं फिरत असताना अनेक विद्यार्थी त्यांच्या भेटतात की खूप 15-20 वर्षापूर्वीचे विद्यार्थिनी असतील त्या देखील सरांशी आज देखील म्हणजे अतिशय आत्मीयतेने सरांची आणि मॅडमची चौकशी करताना मी पाहिलेलं आहे. आणि शिक्षक म्हणून आपण काम करत असताना जे आदर्श आपले जे काही भावी नागरिक आपण तयार करणार आहोत ते नागरिक घडवण्याचं जे ज्ञान हे आपण देतच असतो त्याबरोबर सुसंस्कारित पिढी कशी निर्माण करावी हे घरापासून महाविद्यालयापर्यंत सरांनी बिंबवण्याचं काम केलेलं होतं. तर आज या प्रसंगी मी त्यांना आणि शो आपका यांना त्यांच्या निवृत्तीवर शुभेच्छा देतो, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.